जय शिवराय मित्रांनो, जय शिवराय। आत्ता आपण उरण तालुक्यातील जिल्हा रायगड या ठिकाणी असलेला द्रोणागिरी करण्यासाठी आपण चाललेलो आहे। तर आता या ठिकाणी आमची ही गाडी या ठिकाणी पार्क केलेली आहे आणि आता पुढून गेल्यानंतर आपल्याला रस्ता आहे वरती साधारणतः 30-35 मिनटं लागतील वरती जायला आपल्याला। अतिशय सुंदर असा हा द्रोणागिरी। आज आपण या द्रोणागिरीचा आज आपण सफर करणार आहोत। आज आहे 7 डिसेंबर 2025 वार रविवार। या दिवशी आमचे सगळे मावळे आज सज्ज आहेत। प्रेमकुमार तळेकर, त्यानंतर तानाजी राजगुडे, हे आमचे आमचे विकास चौधरी, त्यानंतर या ठिकाणी आहेत अमोल पनरकर आणि रवी गाडे, अशी 6 जणांची टीम आमची आज आता द्रोणागिरीच्या दिशेने आता आमचं मार्गक्रमण चालू होत आहे। आजचे आमचे मार्गदर्शक जे आहेत ते आहेत आमचा ताना या ठिकाणी येऊन गेलेला आहे। त्याला आधी माहीत नव्हतं हा द्रोणागिरी झालेला आहे का नाही, पण आज त्याचा दुसऱ्यांदा आहे आणि तोच आमचा आज मार्गदर्शक, आज आमचा वाटाड्या आहे। आज तानाजी आम्हाला मार्गक्रमण वाट दाखवणार आहे। चला तर आता आपण जाऊया द्रोणागिरीच्या दिशेने। याशी या घरं आहेत, या घरांच्या बाजूनेच अशी ही पायवाट आपल्याला द्रोणागिरीकडे जाते। आता आपण या ठिकाणी असं हा मार्गक्रमण करत चाललेलो आहे द्रोणागिरीच्या दिशेने। आपल्याला वरती दिसतोय तो द्रोणागिरी, वाटतो आपल्याला की छोटाच आहे, परंतु बघूया आता किती वेळ लागतोय। अंदाजे अर्धा तास लागायला पाहिजे, 5-10 मिनटं इकडं तिकडं। आपले घरांची वाट लागलेली होती आपल्याला। ते घर थोडेसे पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा बोर्ड आहे, या बोर्डपाशी सगळे आपले आता टीम या ठिकाणी थांबलेले आहे आणि हाच वरती रस्ता आपल्याला जाणार आहे आता। द्रोणागिरी हा तालुका उरण व जिल्हा रायगड या ठिकाणी आहे। प्राचीन काळापासून उरण बंदर म्हणून प्रसिद्ध आहे। त्या काळी बंदराच्या संरक्षणासाठी उरण गावाभोवती तटबंदी बांधण्यात आली होती। तसेच उरण बंदराचे रक्षण करण्यासाठी करंजा बेटावरील द्रोणागिरी डोंगरावर किल्ला बांधला होता। आजही हा किल्ला द्रोणागिरी अस्तित्वात आहे। 7 महानांच्या एका शिलालेखात उरणजवळील मोर गावाचा उल्लेख आहे। 7व्या शतकाच्या प्रारंभी पुलकेशी चालुक्याने मोर्याची घारापुरी ही राजधानी काबीज केल्याचा उल्लेख ऐहोल येथील शिलालेखात आहे। घारापुरी या राजधानीपासून जवळ असणाऱ्या उरण बंदराचे रक्षण करण्यासाठी करंजा बेटावरील द्रोणागिरी डोंगरावर किल्ला बांधला असण्याची शक्यता आहे। साधारणतः आपण पदभ्रमण केल्यानंतर 10 मिनटं चालल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दगडात असलेल्या या ठिकाणी आपल्याला शिल्प पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी पहा 1 आणि या ठिकाणी 2, हे 2 शिल्प आपल्याला या ठिकाणी दगडात कोरलेली पाहायला मिळत आहे। आणि आता अजून जसं पुढे जाईल तसं संपूर्ण तुम्हाला माहिती मी देतच जाईल। या गडाचा इतिहास, ह्या द्रोणागिरी काय आहे, हे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे या यूजवर तुम्हाला माहितीच आहे, ती देण्याचं काम मी करत आहे। फक्त आपलं एक काम असतं, व्हिडिओ पूर्ण बघायचा, सबस्क्राईब, लाईक, शेअर करायचं। हे जे आता आपण द्रोणागिरी चाललो आहे ना, हे द्रोणागिरी जे आहे ते करंजा बेटावरती हे आहे। हे खाली जे आहे ते करंजा बेट, या करंजा बेटावरती असलेला हा द्रोणागिरी आज आता आपण पूर्ण पाहणार आहोत आपण।
आपण पदरवरून चालू केल्यानंतर एक अर्धा तासात आपण या ठिकाणी येतो. ही चौकी आहे. इथून पुढे आपल्याला समोर आपल्याला गडाचा दरवाजा दिसत आहे आणि हा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर अशी पायवाट आहे. जास्त अर्धा तास रमत गमत जरी आलात, खडी चढण आहे 15-20 मिनिटाची. हे पहा, आपण पदरवरून चालू केलं होतं. एक अर्धा तासात आपण ह्या द्रोणागिरीच्या पहिल्या दरवाजापाशी आलेलो आहे. आपल्याला या ठिकाणी हा पहिला दरवाजा द्रोणागिरीचा आपल्याला दिसत आहेत. खाली पोलीस चौकी, तिथंच एक मंदिर आहे छोटंसं मारुतीचं. आणि ह्या आता दरवाज्यातून आता आपला आतमध्ये प्रवेश होत आहे. या दरवाज्यातून आता आतमध्ये जाऊयात आणि संपूर्ण परिसर फिरूयात आपण. आता या दरवाज्यातून आपण आतमध्ये शिरल्यानंतर हे गडाचे हे संपूर्ण आता आपल्याला या ठिकाणी बालेकिल्ला ही तटबंदी आपल्याला या ठिकाणी संपूर्ण पाहायला मिळत आहे. द्रोणागिरी किल्ला देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात होता. इसवी सन 1530मध्ये पोर्तुगीजांनी किल्ल्याची डागडुजी केली. 1535मध्ये अंतोनो दो प्रोत्रो या पाद्रीने नौसा सेनोरो, NS द पेन्हा व सॅम फ्रान्सिस्को ही चर्चेस बांधली. 16व्या शतकात काही काळ हा किल्ला आदिलशाहीकडे होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांकडे गेला. मुंबई बेटाच्या संरक्षणाच्या दृष्टीने घारापुरी किल्ला, उरणगाव व उरणजवळील करंजा बेटावर असलेला द्रोणागिरी किल्ला महत्त्वाचा होता. 10 मार्च 1739ला मानाजी आंग्रे यांनी उरणचा कोट व द्रोणागिरी किल्ला इंग्रजांकडून जिंकून घेतला. ही द्रोणागिरीवर असलेली या ठिकाणी आपल्याला तोफ पाहायला मिळत आहे. ही पहा, ही तोफ. याचा संपूर्ण द्रोणागिरीचा इतिहास मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता आपण माथ्यावरती पोहोचलेलो आहे, बाले किल्ल्यावरती आलेलो आहे आणि संपूर्ण परिसर आता आपण फिरणार आहोत. पहा, ही चर्च दिसतात. 1530मध्ये पोर्तुगीजांनी ही बांधलेली 2 चर्च आपल्याला पाहायला मिळत आहे. हे तुम्हाला मी आतून हा भाग दाखवत आहे ह्या चर्चचा. हे पहा, ही चर्च 1530मध्ये पोर्तुगीजांनी बांधलेली आहेत. आता आपण संपूर्ण द्रोणागिरीची आपण सफर करत आहोत. या ठिकाणी काय आहे संपूर्ण परिसर तुम्हाला दाखवतो. या वरतून काय काय दिसतं ते सुद्धा सांगतो. याच्या माथ्यावरून आपल्याला काय दिसतं, काय नाही, कुठले किल्ले दिसतात, ते सगळं तुम्हाला इत्थंभूत माहिती दिसतोय. या ठिकाणी आपण पाहत आहात. मगाशी एक आपण दरवाजा बघितला होता, आतमध्ये आलो होतो. हा एक दरवाजा बघा तुम्ही. या ठिकाणी थोडीशी पडझड झालेली आहे, पण एक संवर्धन टीम या ठिकाणी एक चांगली काम करत आहे. आता या संपूर्ण द्रोणागिरीची सफर झालेली आहे आणि आता परतीच्या मार्गाला जाताना अजून काही अवशेष काही पाहायला मिळते का बघतो. इकडनं पुढे गेल्यानंतर विहीर आणि मंदिर आहे, ते पण आता आपण पाहूया. चला तर आता. चर्चच्या डाव्या बाजूस म्हणजे उत्तरेला बुरुज आहे. बाले किल्ल्याची तटबंदी दगड केवळ एकमेकांवर रचून बनवलेले आहे. त्यात चुना वापरलेला नाही. तटबंदी डाव्या हाताला ठेवून खाली उतरायला सुरुवात केल्यावर 2 मिनिटात आपण उत्तराभिमुख दरवाजापाशी येतो. या दरवाजाची कमान व बाजूचे बुरुज उद्ध्वस्त झालेले आहेत. दरवाजातून खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. खालच्या बाजूस मुख्य प्रवेशद्वार आहे. या दरवाजाची कमान व एका बाजूचा बुरुज उद्ध्वस्त झालेला आहे, परंतु दरवाजाच्या आतील बाजूस असलेल्या देवड्या सुरक्षित आहेत. त्यातील उजव्या बाजूच्या देवडीत गणपती कोरलेला दगड ठेवलेला आहे. एकेकाली हा दगड प्रवेशद्वाराच्या कमानीच्या मध्यभागी होता. या दगडाला कीस्टोन म्हणतात. कमानीचे दगड एकमेकांमध्ये गुंफून मध्यभागी हा दगड बसविला आहे. आम्ही वरती द्रोणागिरी करताना दुसऱ्या वाटेने गेलो होतो आणि आता आम्ही या दुसरा जो दरवाजा दाखवला तुम्हाला, तिथं मंदिर आहेत, देवरे आहेत,
तिकडनं आम्ही खाली उतरतो आहे. आम्ही ही जाताना ही वाट घेतली नव्हती, दुसरी वाट पकडली होती आणि आता ही संपूर्ण ही दगडांची वाट आपण उतरून चाललेलो आहे खाली. आत्ता द्रोणगिरीची पूर्ण सफर झालेली आहे. अतिशय सुंदर असा हा किल्ला आहे. साधारणतः आम्ही 11 वाजता चालू केलं होतं. येऊन जाऊन आम्हाला साधारणतः 2-2.5 पावणे 3 तास लागले. गमत आम्ही जाताना दुसऱ्या वाटेने गेलो आणि उतरताना दुसऱ्या वाटेने आलो. गुहेतली वाट होती, पूर्ण पाण्याची वाट होती. एक थ्रिलिंग असे ॲडव्हेंचर अशी ती वाट होती. त्या वाटेने आम्ही खाली उतरलो. अतिशय सुंदर असा हा आजचा द्रोणागिरी झालेला आहे. आपण माझ्या चॅनलवरती शेवटपर्यंत राहिलात याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आणि असंच माझे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनेलवर बेल आयकॉन क्लिक करत जावा, जेणेकरून येणारी भटकंती लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला या ठिकाणी थांबतो आता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.